तुम्हाला तुमचा ई-कॉमर्स एक्सपोर्ट बिझनेस लॉन्च करायचा आहे. त्यासाठी काय स्टेप्स असतील आणि किती खर्च येईल, चला कॅल्क्युलेट करूया. तर सगळ्यात आधी ई-कॉमर्स एक्सपोर्ट करताना तुम्हाला तुमची कंपनी सेटअप करायला लागेल. कंपनी सेटअपमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं GST रजिस्ट्रेशन करायला लागेल. GST रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला CA 3000 रुपयेपर्यंत चार्ज करू शकतोय. त्यानंतर तुम्हाला IEC ॲप्लिकेशन करायचं असतं. IEC म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट फी आहे ही 500 रुपये प्लस एजंट तुम्हाला 1000 रुपीज चार्ज करेल. त्याचे तुमचे 1500 रुपये होतील. त्यानंतर तुम्हाला एक बँक अकाउंट लागेल, करंट बँक अकाउंट. डिपेंडिंग ऑन तुमचं लोकेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला 5000 किंवा 10000 रुपये मेंटेन करायला लागू शकतात. आपण इथं 10000 अमाऊंट कन्सिडर करूया. त्यानंतर तुमचं पोर्ट रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायला लागतं. एकदा तुमचं बँक अकाउंट ओपन झालं तर बँकेकडून AD कोड घ्यायचा असतो आणि तो तुम्हाला पोर्टला रजिस्टर करायला लागतो. त्यासाठी डिजिटल सिग्नेचर क्लास 3 ही तुम्हाला काढून घ्यायला लागते. तिचे अराउंड 3000 रुपीज होतील. आणि त्यानंतर पोर्ट रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला अराउंड 3000 रुपीज मार्केटमध्ये चार्ज करतील एजंट. ओके, आता हा जो पार्ट आहे हा वन टाइम करायचा पार्ट आहे. ओके, आता हे सर्व केल्यानंतर तुमची कंपनी सेटअप होईल. त्यानंतर दुसरा पार्ट तुम्हाला असा करायचा आहे की मार्केट प्लेसची KYC करून घ्यायची आहे. जे काही मार्केट प्लेस तुम्ही चूज केला असेल, सपोज ॲमेझॉन असेल, eBay असेल, Etsy असेल, त्या मार्केट प्लेसची KYC करायची आहे. आणि त्या मार्केट प्लेसबरोबर कोणता पेमेंट गेटवे कम्पॅटेबल आहे, पायोनियर असेल, पेपल असेल किंवा स्ट्राईप, त्याची पेमेंट गेटवेची KYC करायला लागते. आता ह्या मार्केट प्लेस आणि पेमेंट गेटवेची KYC असती त्यांचे स्वतःचे ॲज सच काही चार्ज नसतात, त्यामुळे आपण इथं 0 कन्सिडर करूया. त्यानंतर थर्ड पार्ट तुमचा असा येतो की तुम्हाला प्रोडक्ट रिसर्च करायचा आहे आणि प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे. आता हा जो पार्ट आहे हा तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट चॉईसवर डिपेंड आहे. सपोज तुम्ही लो व्हॅल्यू प्रोडक्ट एखादा सिलेक्ट केला तर तुम्ही 5000ची पण इन्व्हेंटरी तुम्ही त्याची घेऊ शकता. किंवा सपोज तुमचा हाय व्हॅल्यू प्रोडक्ट असतील, लक्झरी गुड्स असतील तुमचे, तर ते तुमचं ही तुमची अमाऊंट वाढू पण शकते. पण आपण एक ऑन अन ॲव्हरेज 10,000 रुपीज कन्सिडर करून इथं चालूया. ओके, तर तुमचे GST, IEC, बँक अकाउंट, पोर्ट रजिस्ट्रेशन आणि इन्व्हेंटरी हे सगळं लॉन्च करायची टोटल चार्जेस होतात. तर ही टोटल अमाऊंट होती 30,500 रुपये. तर ओव्हरऑल टेंटेटिव्ह हा एक तुमचा खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला एक टेंटेटिव्ह अंदाज आला असेल की तुम्हाला किती खर्च येणार आहे आणि तुम्हाला इसेन्शियल स्टेप्स काय घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण या चॅनलवर पोस्ट करत असतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला स्वतःचा ई-कॉमर्स एक्सपोर्ट बिझनेस लॉन्च करायचा असेल तर तुम्ही एक्सपोर्ट सारथीबरोबर कनेक्ट करून तुमचा एक्सपोर्ट व्यवसाय लॉन्च करू शकता. आमचे WhatsApp नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.